गण गण गणात बोलते. चला मस्तपैकी आज बेत झालेला आहे आमचा की शेगावला जायचं. आणि आम्ही सगळे निघालोत शेगावला जायला. आई, बहीण, मुलं आणि आम्ही सगळे निघालो. निघाल्यानंतर भीती होतीच, पण छान पोचलो आम्ही तिथे. आणि हे बघा, पाहू शकता तुम्ही, लाईन लागलेली ही पूर्ण रूम घेण्यासाठी. कारण की बाहेरनं रूम घेतल्यात त्या कॉस्टली पडतात आणि तिथेच त्या संस्थाच्या रूम जर घेतल्या तर त्या आपल्याला सोयीस्कर पडतात. AC रूम असेल तर अगदी एका दिवसासाठी 300 ते 400 रुपये चार्जेस त्यांचे आहेत. तर नशिबाने 4 तासाने आम्हाला रूम अवेलेबल झाली आणि आई वगैरे, बहीण, आम्ही चाललोत. तर परिसर इथला खूप सुंदर वाटतो आहे आणि स्वच्छता तो खूपच होती. स्वच्छतामुळे वाटलेलं तिथे राहावं म्हणून, पण वेळ फार कमी होता आमच्याकडे. तर फायनली ही रूम मिळालेली आम्हाला आणि रूम मनासारखीच मिळाली. कारण की आम्ही 5-6 जण आहेत, तर तेवढे बेड आम्हाला हवे होते आणि ते अवेलेबल झालेही. तर छानपैकी आमची सगळी सोय इथे झालेली आहे. तुम्हालाही दर्शनाला यायचं असेल गजानन महाराजांच्या, तर अशाच प्रकारे यायचं. आणि बाहेरचं वातावरण पण रम्य आणि सुंदर होतं. थोडं आम्ही अंघोळ वगैरे करून बाहेर पडलो. बाहेर गेल्यानंतर जे रम्य वातावरण होतं, आनंदसागर बंदच होतं, काम चालू आहे तिथे. आणि हे आम्ही इथे जिथे थांबलेलो होतो तिथलं हे सगळं खूप सुंदर असं सिनेरिटी होती. वाटत नव्हतं की आपण कुठे आहोत, म्हणजे हे सुद्धा मनाला वाटत नव्हतं. ही पार्किंगची जागा वगैरे खूप अतिशय सुंदर त्यांनी हे केलेलं तिथे मॅनेजमेंट. आता आम्ही महाराजांच्या दर्शनाला चाललेलो आहे. दर्शन घेणं जास्त महत्त्वाचं होतं आमच्यासाठी. आणि दर्शन घेताना आणि जाताना काही एक त्रास झाला नाही. छान दर्शन झालं आमचं. खरं म्हटलं तर आईला दाखवणं गरजेचं होतं आणि तिचं खूप सुंदर असं दर्शन झालं. म्हणून आम्हालाही खूप चांगलं वाटलं की आल्याचं सार्थक झालं. आणि खरंच वेळ मिळाला तर मी नक्कीच म्हणेन की 4 दिवसासाठी तिकडे जावं. जेवण, नाश्ता, चहा अगदी सुलभ याच्यामध्ये, त्याच्या रेट खूप कमी आहेत. आणि महाप्रसाद दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद साठी गेलो आम्ही. आता महाप्रसाद घेतो. हा विनामूल्य होता, काही 1 रुपया न देता. आई, बहीण, बहिणीची मुलगी वगैरे, माझा चैतू, आम्ही सगळे जेवायला बसलो आणि मन तृप्त झालं. खूप सुंदर होता महाप्रसाद. सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही परतीच्या रस्त्याला निघालो. चलो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नक्की विजिट करा गजानन महाराजांच्या शेगावला. खूप छान वाटलं, खूपच सुंदर वाटलं. तिथून जावंसं वाटत नव्हतं, पण काय करणार. चला, पुन्हा एकदा गणगण गणात बोलते. तुम्ही जा, महाराजांचं दर्शन घ्या. खूप सुंदरही वाटतं, खूप छान वाटतं, रम्य. चलो, टाटा, बाय, सी यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय, टाटा.